नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जी कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली आहे, तिला पुढे कंटिन्यू करत आपण प्रवरा रुरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहमदनगर या कॉलेजचा रिव्ह्यू बघणार आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत त्या कॉलेजचा इंटेक किती आहे, त्या कॉलेजमध्ये कट ऑफ कशाप्रकारे लागतात, त्याचं प्लेसमेंटचं स्ट्रक्चर कसं आहे, फी स्ट्रक्चर कसं आहे आणि हॉस्टेलच्या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे तिथे प्रोव्हाईड केल्या जातात, या सगळ्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल आपण प्रवरा रुरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या कॉलेजचं लोकेशन कुठं आहे? प्रवरा रुरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे लोणीचं कॉलेज आहे. अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये हे येतं. त्याचा कोणता लोणी बुद्रुक हे त्या स्पेसिफिक एरियाचं नाव आहे. आणि 22 किलोमीटरवर रेल्वे स्टेशन आहे. थोडंसं लांब आहे आणि अहमदनगर शिर्डी रोड नेटवर्क ते डायरेक्टली कनेक्टेड आहे. ठीक आहे. म्हणजे लोकेशन त्याचं हायवेलाच आहे. ठीक आहे. आता कॉलेज ओव्हरव्ह्यूमध्ये 1983 चं हे कॉलेज आहे. प्रवरा रुरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे 1983 चं कॉलेज आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे. नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. अफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि वेल नोन प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज इन लोणी. ठीक आहे. आता या कॉलेजचा इंटेक बघूया आपण कशा प्रकारे आहे. या कॉलेजच्या इंटेकमध्ये सगळ्यात पहिले कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 120 सीट्स या कॉलेजने अवेलेबल केलेल्या आहेत. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 60 सीट्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 60 सीट्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 60 जागा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 60, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 60, तर केमिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा 60. तर या कॉलेजमध्ये केमिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच सुद्धा उपलब्ध आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना केमिकल इंजिनिअरिंग करायची इच्छा असते, पण बऱ्याचशा कॉलेजमध्ये केमिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच उपलब्ध नसते. तर लोणीच्या या प्रवरा रुरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये केमिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच उपलब्ध आहे. ठीक आहे. आता येऊया इम्पोर्टंट गोष्टीकडे ते म्हणजे कट ऑफ. तर एम-एस-टी सी-ई-टीचा 2025चा ओपन साठीचा जो कट ऑफ लागलेला आहे, तो कशाप्रकारे आहे बघा. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 85.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 81 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 75.88 पर्सेंटाइल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 68 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 72.62 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 63.60 पर्सेंटाइल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 80.22 पर्सेंटाइल, केमिकल इंजिनिअरिंगसाठी 68.11 पर्सेंटाइल. अशा प्रकारे ओपनचा कट ऑफ आहे हा. आता ई-डब्ल्यू-एस साठी जो कट ऑफ आहे तो थोडासा कमी झालाय. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 83.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 81 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 69.88 पर्सेंटाइल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 48 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 67.62 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 58.60 पर्सेंटाइल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 80.22 पर्सेंटाइल, केमिकल इंजिनिअरिंगसाठी 68.11 पर्सेंटाइल. ठीक आहे. अशा प्रकारे एम-एस-टी सी-ई-टीचा ई-डब्ल्यू-एस साठी कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर ओ-बी-सी साठी कट ऑफ बघा. कॉम्प्युटर सायन्ससाठी 82.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 80 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 68.88 पर्सेंटाइल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 45 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 66.62 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 56.60 पर्सेंटाइल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 79.22 पर्सेंटाइल, केमिकल इंजिनिअरिंगसाठी 65.11%. ठीक आहे. त्यानंतर एस-सी कॅटेगरीसाठी कॉम्प्युटर सायन्ससाठी 65.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 61 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 55.88 पर्सेंटाइल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 28 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 44.62 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 9.60 पर्सेंटाइल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 62.22 पर्सेंटाइल, केमिकल इंजिनिअरिंगसाठी 68.11% आहे. अशा प्रकारे एस-सी कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतोय. त्यानंतर एस-टी कॅटेगरीसाठी कॉम्प्युटर सायन्ससाठी 63.75 पर्सेंटाइल,
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 58 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा 55.88 पर्सेंटाइल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 24 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 42.62 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 19.62 पर्सेंटाइल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 20.22 पर्सेंटाइल, केमिकल इंजिनिअरिंगसाठी 64.11%. अशा प्रकारे एस-टीचा कट ऑफ होता. आता टी-एफ-डब्ल्यू-एस ज्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम फी कन्सेशन मिळत असतं, त्यामध्ये कट ऑफ बघा. कॉम्प्युटर सायन्सचा आहे 89.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे 83 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा आहे 82.88 पर्सेंटाइल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचा आहे 75 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आहे 79.62 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे 69.60 पर्सेंटाइल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा आहे 87.22 पर्सेंटाइल, केमिकल इंजिनिअरिंगचा आहे 79.11 पर्सेंटाइल. अशा प्रकारे टी-डब्ल्यू-एस या कॅटेगरीसाठी सुद्धा आपण कट ऑफ बघितलेला आहे. आता येऊया आपण फी स्ट्रक्चरकडे. या कॉलेजची फीज ओपन कॅटेगरीसाठी आहे 1 लाख. आता जर ओबीसी, ईबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जर आपण फी स्ट्रक्चर बघायला गेलं, तर 50% फीमध्ये कन्सेशन मिळत असतं. तर 60,000 टू 63,000 अशा प्रकारे फीज ओबीसी, ईबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. एस-सी कॅटेगरीला 5,000 टू 8,000 फीज आहे. एस-टीसाठी 5,000 टू 8,000 आहे. त्यानंतर टी-डब्ल्यू-एसच्या विद्यार्थ्यांना 16,000 किंवा 20,000 पर्यंत फीज भरावी लागू शकते. अशा प्रकारे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर असणार आहे. त्यानंतर प्लेसमेंट ज्या विविध गोष्टीसाठी विद्यार्थी कॉलेज घेत असतात, त्या प्लेसमेंटचा विचार केला तर हायेस्ट पॅकेज या कॉलेजचं 10 टू 12 लाख पर एनम गेलेलं आहे. एव्हरेज पॅकेज काय आहे 3.4 टू 4.5 लाख पर एनम आणि सी-एस-आय-टीसाठी 4 टू 6 लाख पर एनम हे सी-एस-आय-टीसाठी एव्हरेज पॅकेज आहे. ठीक आहे. आता कोणत्या कंपनी या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात, तर कोर ब्रांचेसच्याही काही कंपनी असतील किंवा आय-टी कंपनीजच्याही काही असतात. तर टी-सी-एस, इन्फोसिस, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, Accenture, ग्रीन मास्टर, बजाज ऑटो, सिमन्स, टेक महिंद्रा अशा प्रकारच्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज ओपन करतात. ठीक आहे. अशा प्रकारे प्लेसमेंटचा या ठिकाणी सीन आहे. आणि कॅम्पस फॅसिलिटीज, हॉस्टेल आहे, स्पोर्ट्स ग्राउंड आहे, लायब्ररीज, लॅब्स, क्लब्स अँड टेक्निकल इव्हेंट्स होत असतात आणि स्ट्रॉंग कोडिंग कल्चर आहे. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्या, या कॉलेजबद्दलच्या आपण माहिती करून घेतल्या. आता ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेज घ्यायचं असेल, तर या कॉलेजच्या जर कट ऑफच्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाइल असेल आणि तुमच्या बाकीच्याही काही गोष्टी या कॉलेजचं लोकेशन तुमच्या जवळ असेल, तरी सुद्धा हे कॉलेज तुम्हाला घेतलं तर डिसिजन ठरणार नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला जर एम-एस-टी सी-ई-टीसाठी काउन्सिलिंग वगैरे हवी असेल, तर आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची वेबसाईटची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या डायरेक्टली आम्हाला कनेक्ट करून काउन्सिलिंगसाठी सुद्धा मदत घेऊ शकता. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा बऱ्याचशा कॉलेजचे रिव्ह्यू जर तुम्हाला हवे असतील, तर चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे. त्यावर क्लिक करून सगळ्या कॉलेजचे रिव्ह्यू तुम्ही बघू शकता. जेणेकरून तुम्हाला कॅप राउंडमध्ये कॉलेज निवडताना मदत होईल. धन्यवाद.